21 नोव्हेंबरपासून खंडोबाचा षड्रात्र उत्सव सुरू होतोय। आता याच षड्रात्र उत्सवाला अनेक जण खंडोबाचं नवरात्र सुद्धा म्हणतात, पण खरं तर तो उत्सव 6 दिवसांचा असतो, म्हणून त्याला षड्रात्र उत्सव म्हटलं जातं। 21 नोव्हेंबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव असणार आहे। 26 नोव्हेंबरला आहे चंपाषष्ठी। मग खंडोबाच्या या षड्रात्र उत्सवामध्ये नक्की काय काय केलं जातं, कोणते कुळधर्म कुळाचार असतात, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती या एकाच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या 6 दिवसांच्या कालावधीमध्ये असतो खंडोबाचा षड्रात्र उत्सव। या षड्रात्र उत्सवामध्ये ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्याकडे कुलधर्म कुळाचार असतात। अगदी घटस्थापना सुद्धा होते। घरामधील देवघरात घटस्थापना केली जाते। ती कशी करतात? देवघरासमोरच धान्याचं अष्टदल काढून त्यावर तांब्याचे ताम्हण ठेवले जाते। या ताम्हणामध्ये तांब्याचा कलश मांडून त्याच्या तोंडाच्या काठाला बाहेरच्या बाजूने नागवेलीची 5 पानं बांधली जातात आणि कलशाच्या तोंडाला आतमधून 5 पानं ठेवली जातात। कलश अर्ध्या पाण्याने भरून घटाची पूजा केली जाते। घटावर नागवेलीच्या पानांची माळ सुद्धा सोडली जाते। यजमान घट स्थापनेपासून ते घट उठेपर्यंत उपवास धरतात। देवघरात तेलाचा एक दिवा अखंड तेवत असतो। रोज एक फुलांची माळ घटावर सोडली जाते। शुद्ध पंचमीला संध्याकाळी बाजरीच्या पिठाचे 5 दिवे 2 मुटके एका पात्रामध्ये घेऊन देवाला ओवाळलं जातं आणि ते पात्र देवघरासमोर बाजरीची रास करून त्यावर ठेवतात। षष्टीच्या दिवशी देवाची पूजा केली जाते। वांग्याचं भरीत, कांद्याच्या पातीची भाजी, भाकरी या सगळ्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो। त्याचबरोबर अनेक ठिकाणी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य सुद्धा देवाला दाखवला जातो। इतकंच नाही तर पुरण घालून कणकीचे उकडून तयार केलेले दिवे असतात। हे 5 दिवे आणि 2 मुटके याने सुद्धा देवाला ओवाळतात आणि तळी उचलतात। कोठंबा भरला जातो, कुत्र्याला घास दिला जातो। 6 दिवस सोडलेल्या माळा उतरून घटसमाप्ती होते चंपाषष्ठीला। देवास दाखवलेला भरीत रोडग्याचा नैवेद्य प्रसाद म्हणून सगळेजण ग्रहण करतात आणि मग उपवास सोडतात। आता यामध्ये खंडोबाच्या घटस्थापनेच्या दिवशी जी पूजा केली जाते त्यामध्ये षोडशोपचारे पूजा केली जाते आणि ती महत्त्वाची असते। त्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात? आवाहन म्हणजेच देवाचं ध्यान करून देवाला बोलवणं, आसन देवाचं आसन उंच असावं, त्यानंतर पाद्य म्हणजे पाय धुण्याकरता दिलेलं पाणी, अर्घ्य पाय धुतल्यानंतर सत्कार करण्यासाठी अर्घ्य दिलं जातं। अर्घ्य म्हणजेच गंध अक्षदा घालून जल समर्पित केलं जातं। आचमन म्हणजे पिण्याकरता चूळ भरण्याकरता देवाला दिलेलं पाणी, त्यानंतर स्नान दूध, दही, तूप, मध, साखर या 5 तत्वांनी देवाला स्नान अर्थात पंचामृताने देवाला स्नान घातलं जातं। त्यानंतर गंधोदकाने सुद्धा स्नान घातलं जातं अर्थात पाण्यामध्ये गंध टाकून सुद्धा देवाला अभिषेक केला जातो। वस्त्र देवाला वस्त्र अर्पण केली जातात। यज्ञोपवीत अर्पण केलं जातं म्हणजे जानवं अर्पण केलं जातं। हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या जातात। फुलं पत्री वाहिल्या जातात। धूप आणि दीप लावला जातो। त्यानंतर तुपाच्या दिव्याने निरांजनाने ओवाळलं जातं। नैवेद्य दाखवला जातो। देवाला नमस्कार केला जातो आणि शेवटी मंत्रपुष्पांजली म्हटली जाते। हातात फुलं घेऊन ही मंत्रपुष्पांजली म्हटली जाते। या 16 उपचारांनी केलेली पूजा म्हणजेच षोडशोपचारी पूजा होय। विशेष प्रसंगी मंत्रोच्चारात ही षोडशोपचारी पूजा पुराणोक्त किंवा वेदोक्त अशा दोन्ही प्रकारांनी केली जाते। आता आपण खंडोबाच्या कुलधर्म कुळाचारापैकी पाहिली घटस्थापना कशी करायची, पूजा कशी करायची। आता कुळाचारातला एक महत्त्वाचा भाग असतो आणि तो म्हणजे जागरण करणे। खंडोबाचे कुलाचार त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा अंग म्हणजे जागरण होय। कुलदैवत खंडोबासाठी स्वतः जागून त्याची उपासना करणं, त्याला संतुष्ट करणं, आपल्या कल्याणासाठी त्याला प्रार्थना करणं म्हणजे जागरण होय। जागरणाचे प्राचीन संदर्भ 11व्या शतकापासून मिळतात। त्यामुळे आजच्या अनेक लोककलांचा जन्म हा जागरण या विधिनाट्यामधून झाल्याचं निश्चित होतं। हे विधिनाट्य अनेक विधींमधून पुढे सरकतं। 5 पावली, तळी भंडारा, चौक भरणी, घटस्थापना, कोठंबा, दिवटी पूजन हे सगळं करून शंकराच्या स्तुतीने, खंडोबाच्या स्तुतीने वाघ्या जागरणास सुरुवात करतात आणि आपल्या गीतामधून देवाला जागरणस्थळी आमंत्रित करतात आणि पुढे गण म्हणून खंडोबाच्या अवतार कार्याचं महात्म्य रसपूर्ण पद्धतीने वर्णन करतात। खंडोबा चरित्रामधील विविध रूपं आपल्या गायन, वादन, नृत्य, संवाद कथानकाद्वारे सादर केली जातात।
रात्रीच्या पूर्वार्धाला सुरू झालेला हा भक्ती जागर उत्तर रात्रीपर्यंत चालतो आणि नंतर लंगर तोडण्याचा विधी करून आरती केली जाते. ओझे उतरण्याच्या कार्यक्रमाने उत्तर पूजा होते आणि जागरणाचा विधी समाप्त होतो. खरं तर रात्रभर चालणाऱ्या या जागरणाचे काळाच्या ओघात तासाभराचे किंवा 5 नामाचे असे प्रकार आता रूढ झाले आहेत. एकंदर काय, ईश्वरासाठी गायचं आहे, ईश्वरासाठी नाचायचं आहे आणि ईश्वराच्या नामामध्ये तल्लीन होऊन जायचं आहे. हाच या जागरणाचा मुख्य हेतू आहे. कुळाचारामधला पुढचा भाग असतो तळी भरण्याचा. तांब्याच्या ताम्हणामध्ये खंडोबाचे टाक अथवा कलश घेऊन त्या ताम्हणामध्ये भंडारा ठेवून दिवटी पेटवली जाते. अनेक जण मिळून ते ताम्हण दिवटी बरोबर घेऊन उचलतात आणि येळकोटचा गजर करतात. सर्वांना भंडारा लावून प्रसाद दिला जातो आणि पुन्हा येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला जातो. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत तळी उचलली जाते. मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन ताम्हण खाली ठेवलं जातं. या विधीस तळी भंडारा असं म्हणतात. हा तळीचा विधी रविवारी, अमावस्या, पौर्णिमा किंवा खंडोबाचे देवकार्य प्रसंगी करण्याचा प्रघात आहे. खंडोबाच्या या षड्रात्र उत्सवामध्ये तर घरोघरी तळी भरण्याचा हा विधी पार पडत असतो. या सगळ्या कुळधर्म कुळाचारात खंडोबाचे टाक महत्त्वाचे असतात. अनेकांकडे खंडोबाचे टाक असतात किंवा अनेकांकडे खंडोबाची पितळी मूर्ती सुद्धा असते. सर्वच कुलदेवतांच्या टाकाप्रमाणेच खंडोबाचे टाक पाहायला मिळतात. पंचकोनी असतात, चांदीचे असतात किंवा मागच्या बाजूला तांब्याची पाट असे सुद्धा असतात. खंडोबाच्या टाकात खंडोबा म्हाळसा यांची द्विभुज अश्वारूढ प्रतिमा असते. खंडोबाच्या एका हातामध्ये खड्ग असतो आणि म्हाळसेच्या एका हातामध्ये त्रिशूळ असतो किंवा बऱ्याच टाकांमध्ये म्हाळसेचे हात रिक्त सुद्धा असतात. घोड्याच्या पायाजवळ कुत्रा असतो. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशा सगळ्यांच्या देवघरात खंडोबाचा टाक असतोच. काही जणांकडे खंडोबाची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते. खंडोबाची देवघरातली मूर्ती ही धातूची असते. अश्वारूढ असून कधी द्विभुज तर कधी चतुर्भुज अशा स्वरूपामध्ये खंडोबा आणि म्हाळसा हे घोड्यावर स्वार झालेल्या मुद्रेमध्ये असतात. मग मंडळी, तुमचं कुलदैवत खंडोबा आहे का? तुमच्याकडे आणखीन कुठले कुळधर्म कुळाचार केले जातात? या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या कुळधर्म कुळाचारांपैकी आणखीन एखादा कुळाचार सांगायचा राहिलाय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्याचबरोबर खंडोबाच्या कुळधर्म कुळाचारांविषयी आणखीन कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की विचारा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन आम्ही नक्कीच येऊ. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.